विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी भूगोल या विषयातील पाठ क्रमांक 2 चला वृत्ते वापरूया या पाठावर आधारित स्वाध्याय सोडवणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल बटनला प्रेस करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, अचूक पर्यायासमोरील चौकटीत अशी खूण करा. आणि यामधला पहिला प्रश्न आहे 66°30' उत्तर अक्षवृत्त म्हणजेच, आणि खाली 3 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी एक अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर यापैकी अचूक पर्याय आहे आर्टिक वृत्त. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कोणते अक्षवृत्त पृथ्वीला 2 समान भागात विभागते? आणि खाली दिलेल्या 3 पर्यायापैकी विषुववृत्त हा पर्याय योग्य आहे. तिसरा प्रश्न आहे, आर्टिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोनीय अंतर किती? आणि खाली दिलेल्या 3 पर्यायापैकी 23°30' हा पर्याय योग्य आहे. पुढला प्रश्न आहे, 0° मूळ रेखावृत्त व विषुववृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात? आणि खाली दिलेल्या 3 पर्यायापैकी आफ्रिका खंड हा पर्याय योग्य आहे. पाचवा प्रश्न आहे, कोणत्या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात? आणि खाली दिलेल्या 3 पर्यायापैकी कर्कवृत्त व मकरवृत्त हा पर्याय योग्य आहे. सहावा प्रश्न आहे, दक्षिण ध्रुवावरील ठिकाणांचे अक्षवृत्तीय स्थान कोणते असते? आणि खाली दिलेल्या 3 पर्यायापैकी 90° दक्षिण अक्षवृत्त हा पर्याय योग्य आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. आणि या प्रश्नामधलं पहिलं विधान आहे, एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरीही चालतो. आणि हे विधान चुकीचं आहे. आणि योग्य विधान याप्रमाणे असायला पाहिजे, एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना रेखावृत्त व अक्षवृत्ताचा उल्लेख करावा लागतो. दुसरं विधान आहे, एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना लगतच्या प्रदेशाच्या मध्यभागातील अक्षांश रेखांश गृहीत धरावे लागते. हे सुद्धा विधान चुकीचं आहे. आणि योग्य विधान याप्रमाणे असायला पाहिजे, एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना नेहमी त्याच्या सर्वदूर टोकावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते गृहीत धरावे लागते. तिसरं विधान आहे, फक्त नकाशाद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते. हे विधान चुकीचं आहे. योग्य विधान याप्रमाणे असायला पाहिजे, एखाद्या रस्त्याच्या सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश व शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांशावरून त्या रस्त्याचे स्थान सांगता येते. चौथं विधान आहे, 0° पूर्वरेखावृत्त 180° पूर्वरेखावृत्त. हे विधान चुकीचं आहे. आणि योग्य विधान याप्रमाणे हवं, 0° व 180° हे रेखावृत्त पूर्व किंवा पश्चिम नसते. पाचवं विधान आहे, एखादा मार्ग किंवा नदी प्रवाहाचा विस्तार उगमाकडील स्थानाच्या अक्षांशापासून शेवटच्या स्थानावरील रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो. हे विधान चुकीचं आहे. आणि योग्य विधान याप्रमाणे हवं, एखादा मार्ग किंवा नदी प्रवाहाचा विस्तार उगमाकडील स्थानाच्या अक्षांश व रेखांशापासून शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो. सहावं विधान आहे, 8°4' उत्तर अक्षवृत्त ते 37°66' उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थान निश्चिती आहे. हे विधानसुद्धा चुकीचं आहे. आणि योग्य विधान याप्रमाणे हवं, अचूक स्थान निश्चितीसाठी अक्षवृत्त व रेखावृत्त सांगणे आवश्यक आहे. यानंतर दुसरा प्रश्न पाहूया. नकाशा संग्रहात जगाच्या व भारताच्या नकाशात पाहून खालील काही शहरांचे स्थान शोधा, त्यांचे अक्षांश व रेखांश लिहा. तर सुरुवातीला आपण भारताचा नकाशा घेऊया आणि या नकाशामध्ये आपण वर दिलेल्या 5 शहरांचे स्थान दाखवूया. तर सुरुवातीला आपण मुंबई या शहराचे स्थान दाखवूया. तर मुंबई शहराचे स्थान आहे याप्रमाणे. आणि मुंबई शहराचे अक्षांश आणि रेखांश आहे 18°58' उत्तर अक्षांश, 72°49' पूर्व रेखांश. त्यानंतर आहे चेन्नई. तर चेन्नई शहराचे स्थान याप्रमाणे आहे. आणि चेन्नई शहराचा अक्षांश व रेखांश आहे 13°5' उत्तर अक्षांश आणि 18°16' पूर्व रेखांश. त्यानंतर आहे भोपाळ. तर भोपाळ या शहराचं स्थान याप्रमाणे आहे. आणि भोपाळ शहराचे अक्षांश व रेखांश आहे 23°15' उत्तर अक्षांश आणि 77°25' पूर्व रेखांश. त्यानंतर आहे गुवाहाटी. तर गुवाहाटी या शहराचं स्थान याप्रमाणे आहे. आणि गुवाहाटी या शहराचे अक्षांश व रेखांश आहेत 26°10' उत्तर अक्षांश आणि 91°44' पूर्व रेखांश. त्यानंतर आहे श्रीनगर. तर श्रीनगर या शहराचं स्थान याप्रमाणे आहे. आणि श्रीनगर या शहराचे अक्षांश आणि रेखांश आहे 34°5' उत्तर अक्षांश
आणि 74°47' पूर्व रेखांश. यानंतर आता आपण जगाच्या नकाशावर न्यूयॉर्क, लंडन, जोहान्सबर्ग, टोकियो, ओटावा या शहराचे स्थान दाखवूया. तर सुरुवातीला आपण जगाचा नकाशा घेऊया आणि आता या नकाशामध्ये आपण न्यूयॉर्क या शहराचे स्थान दाखवूया. तर ते स्थान याप्रमाणे आहे आणि न्यूयॉर्क या शहराचे अक्षांश आणि रेखांश आहे 40°42' उत्तर अक्षांश आणि 74° पश्चिम रेखांश. त्यानंतर आहे लंडन. तर लंडन या शहराचं स्थान याप्रमाणे आहे आणि लंडन या शहराचे अक्षांश आणि रेखांश आहे 51°30' उत्तर अक्षांश आणि 0°7' पश्चिम रेखांश. त्यानंतर आहे जोहान्सबर्ग या शहराचं स्थान याप्रमाणे आहे आणि जोहान्सबर्ग या शहराचे जे अक्षांश आणि रेखांश आहे ते आहेत 26°12' दक्षिण अक्षांश आणि 28°2' पूर्व रेखांश. त्यानंतर आहे टोकियो. तर टोकियो या शहराचे स्थान याप्रमाणे आहे आणि टोकियो या शहराचे अक्षांश आणि रेखांश आहे 35°41' उत्तर अक्षांश आणि 139°41' पूर्व रेखांश. त्यानंतर आहे ओटावा. तर ओटावा हे कॅनडा या देशामधलं एक महत्त्वाचं शहर आहे आणि त्याचं स्थान आहे याप्रमाणे आणि ओटावा या शहराचे अक्षांश आणि रेखांश आहे 45°25' उत्तर अक्षांश आणि 75°41' पश्चिम रेखांश. त्यानंतर पुढला प्रश्न आहे पुढील बाबींचे विस्तार नकाशा किंवा पृथ्वीगोलाच्या सहाय्याने लिहा आणि यामध्ये पहिला आहे महाराष्ट्र राज्य. तर महाराष्ट्र राज्याचा जो विस्तार आहे तो आहे 15°8' उत्तर ते 22°1' उत्तर अक्षांश व 72°6' पूर्व ते 80°9' पूर्व रेखांश. तर याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा विस्तार आहे. त्यानंतर आहे चिली. तर चिली या देशाचा जो विस्तार आहे तो आहे 17°3' दक्षिण ते 53°5' दक्षिण अक्षांश व 66°6' पश्चिम ते 75°4' पश्चिम रेखांश. पुढला आहे ऑस्ट्रेलिया खंड आणि ऑस्ट्रेलिया खंडाचा जो विस्तार आहे तो आहे 10°30' दक्षिण ते 43°39' दक्षिण अक्षांश व 113° पूर्व ते 153°30' पूर्व रेखांश. याप्रमाणे ऑस्ट्रेलिया खंडाचा विस्तार आहे. त्यानंतर पुढला आहे श्रीलंका. तर श्रीलंका हा देश एक बेट आहे कारण तो चारही बाजूने पाण्याने वेढलेला आहे. तर या देशाचा जो विस्तार आहे तो आहे 5°55' उत्तर ते 9°50' उत्तर अक्षांश व 79°55' पूर्व ते 51°55' पूर्व रेखांश. तर याप्रमाणे श्रीलंका या देशाचा विस्तार आहे. पाचवा आहे रशियातील ट्रान्ससिबेरियन लोहमार्ग आणि या लोहमार्गाची सुरुवात सेंट पीटर्सबर्ग येथून होते आणि तो व्हॅलादिव्होस्टॉक या ठिकाणी संपतो. तर या दोन्ही शहराचं आपल्याला या ठिकाणी जे स्थान आहे ते लिहायचं आहे. तर सुरुवात होते सेंट पीटर्सबर्गपासून. तर सेंट पीटर्सबर्ग या शहराचं स्थान आहे 59°93' उत्तर अक्षांश 30°33' पूर्व रेखांश ते व्हॅलादिव्होस्टॉक या शहराचं स्थान आहे 43°17' उत्तर अक्षांश ते 132° पूर्व रेखांश. त्यानंतर पुढला प्रश्न आहे पुढील आकृतीत महत्त्वाची वृत्ते काढा व त्यांची अंशात्मक मूल्ये लिहा. तर या ठिकाणी वृत्ते म्हणजे काय ते सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. तर वृत्ते म्हणजे पृथ्वीवर ठिकाणांची निश्चिती करण्यासाठी ज्या उभ्या आणि आडव्या काल्पनिक रेषा काढल्या जातात त्यांना आपण वृत्ते म्हणतो. आणि या वृत्तापैकी असंच एक महत्त्वाचं वृत्त जे पृथ्वीच्या मधोमध पूर्व पश्चिम याप्रमाणे काढलेलं आहे ते आहे विषुववृत्त आणि या वृत्ताचं जे अंशात्मक मूल्य आहे ते आहे 0°. आणि याचप्रमाणे पृथ्वीच्या मध्यातून गेलेलं उत्तर दक्षिण हे जे वृत्त आहे त्याला आपण म्हणतो मूढ रेखावृत्त. आपली पृथ्वी जी आहे ती गोलाकार आहे आणि या पृथ्वीचे आपण जर 2 सारखे भाग केले मधोमध तिला काप देऊन 2 सारखे भाग केले तर आपल्याला पृथ्वीचा जो आहे तो केंद्रबिंदू दिसेल आणि हा केंद्रबिंदू विषुववृत्तावर बरोबर मधोमध येईल. तर आता पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून पृथ्वीच्या परिघावर जाणारा एक आपण 23.3 अंशाचा जर एक रेषाखंड काढला आणि तो रेषाखंड पृथ्वीच्या परिघावर ज्या ठिकाणी छेदेल त्या छेदनबिंदूपासून विषुववृत्ताला समांतर अशी जी रेषा काढली जाते त्या रेषेला
कर्कवृत्त म्हणतात. म्हणून कर्कवृत्ताचे जे अंशात्मक मूल्य आहे ते 23.3 अंश उत्तर असं आहे. तर ज्याप्रमाणे आपण पृथ्वीच्या उत्तरेकडे पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून 23.3 अंशाचा कोन काढला, त्याचप्रमाणे दक्षिणेकडे एक कोन काढू आणि हा सुद्धा 23.3 अंश एवढा असेल. तर ही रेषा पृथ्वीच्या परिघावर ज्या ठिकाणी छेदेल त्या बिंदूपासून विषुववृत्ताला समांतर काढलेली जी रेषा आहे त्या रेषेला आपण म्हणतो मकरवृत्त. म्हणून या मकरवृत्ताचं अंशात्मक मूल्य असतं 23.3 डिग्री दक्षिण. तर याचप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून 66.3 अंश एवढा कोन काढला आणि कोनाची रेषा ही पृथ्वीच्या परिघावर ज्या बिंदूला छेदेल त्या बिंदूपासून विषुववृत्ताला समांतर काढलेली जी रेषा असते ती रेषा असते आर्टिक वृत्त. आणि म्हणून या आर्टिक वृत्ताचं अंशात्मक मूल्य असतं 66.3 अंश उत्तर. याचप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून दक्षिणेकडे 66.3 अंशाचा जर कोन काढला आणि त्या कोनाची रेषा पृथ्वीच्या परिघावरील ज्या बिंदूवर छेदेल त्या बिंदूतून जाणारी विषुववृत्ताला समांतर रेषा जी असते तिला आपण अंटार्क्टिक वृत्त म्हणतो. म्हणून या वृत्ताचं जे अंशात्मक मूल्य आहे ते आहे 66.3 अंश दक्षिण. आणि शेवटी पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून 90 अंशाचा कोन काढला आणि त्या कोनाची रेषा पृथ्वीच्या परिघावर ज्या ठिकाणी छेदेल त्या बिंदूला आपण म्हणतो ध्रुव. आणि त्या बिंदूचे माप असते 90 अंश उत्तर, त्याचप्रमाणे दक्षिणेकडे 90 अंश दक्षिण. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया. पुढील तक्त्यात प्रमुख वृत्ते अंशात्मक मूल्यांसह लिहा. आणि यामध्ये पहिलं आहे प्रमुख अक्षवृत्ते. तर अक्षवृत्ते आपण सुरुवातीला लिहूया. तर प्रमुख अक्षवृत्ते आहेत आर्टिक वृत्त आणि या वृत्ताचं अंशात्मक मूल्य आहे 66.3 अंश उत्तर. त्यानंतर आहे कर्कवृत्त आणि या वृत्ताचं अंशात्मक मूल्य आहे 23.3 अंश उत्तर. त्यानंतर आहे विषुववृत्त आणि विषुववृत्ताचं जे अंशात्मक मूल्य आहे ते आहे 0 अंश. त्यानंतर आहे मकरवृत्त आणि या वृत्ताचं अंशात्मक मूल्य आहे 23.3 अंश दक्षिण. त्यानंतर आहे अंटार्क्टिक वृत्त आणि या वृत्ताचं अंशात्मक मूल्य आहे 66.3 अंश दक्षिण. त्यानंतर आहे प्रमुख अक्षवृत्ते. तर यामध्ये आहे 0 अंश मूळ रेखावृत्त आणि 180 अंश रेखावृत्त. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी भूगोल या विषयातील पाठ क्रमांक 2 चला वृत्त ओळखूया या पाठावर आधारित स्वाध्याय सोडवलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह एका नवीन व्हिडिओमध्ये.